बुलेटिनला सुरुवात करूया अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। खरं तर ही बातमी राज्याकरता आणि विशेषतः कोकणाकरता फार महत्त्वाची आहे। कोकणातील अवैध मासेमारी रोखण्याकरता अत्याधुनिक ड्रोन प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे। कोकणातील 7 जिल्ह्यात 7 ड्रोन कंट्रोल रूमच्या माध्यमातून 9 ड्रोनची नजर राहणार आहे। अशा पद्धतीची अत्याधुनिक यंत्रणा राज्यात पहिल्यांदाच येत असून राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते आज मुंबईत या प्रकल्पाचं उद्घाटन झालेलं आहे। या सगळ्या विषयी बोलण्याकरता स्वतः मंत्री महोदय आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नितेश राणेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नितेशजी नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। आणि सुरुवातीला तुमचं अभिनंदन। खरं तर हा अतिशय लोकल असा विषय होता, पण याला ग्लोबल पद्धतीने पाहण्याचं धाडस तुम्ही दाखवलं आणि हा निर्णय तुम्ही अतिशय महत्त्वाचा निर्णय तुम्ही घेताय, जो कोकणाकरता अतिशय फायदेशीर आहे। आणि त्याच दृष्टिकोनातून राज्य आपलं पहिलं राज्य आहे जे ड्रोन या सगळ्या सागरी पट्ट्यावर नजर ठेवणारं पहिलं राज्य असेल ते म्हणजे महाराष्ट्र। नक्कीच पद्धतीने आपल्या हे पहिलं राज्य सरकार पण आहे ज्यांनी अशा पद्धतीचा निर्णय घेऊन आपल्या किनारपट्टीला अत्याधुनिक पद्धतीने सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून आणि आपल्या मच्छीमारांचं एकंदरीत भविष्य योग्य दिशेने घेऊन जाण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्री असलेल्या सरकारने आज उचललेला आहे। या पावलाच्या माध्यमातून किंवा निमित्ताने मच्छीमारांना उत्पादन वाढण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठी मदत मिळणार आहे। कारण का जेव्हा त्यांचा हक्काचा साठा अवैध पद्धतीने मच्छीमारी करणाऱ्या आणि लावून दिलेले नियम तोडणारे जेव्हा मोठे ट्रॉलर किंवा मोठ्या बोटी घेतात जे अन्य परराज्यातून येतात, त्याच्यामुळे आपल्या राज्याच्या मत्स्य उत्पादनाला निश्चित पद्धतीने फटका बसतो। आपल्या स्थानिक मच्छीमारांच्या भविष्य अंधारात टाकण्याचं काम होतं। म्हणून या सगळ्या दृष्टिकोनातून आता आपल्या किनारपट्टीवर विकास, मच्छीमारांचं भविष्य आणि त्याचबरोबर आपल्या राज्याचं आपली राज्याची सुरक्षा, या तिन्हीच्या दृष्टिकोनातून हे अतिशय महत्वाचं पाऊल उचललेलं आहे। निश्चित। आता खरं तर जसा तुम्ही उल्लेख केला की राज्याच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हे अतिशय महत्त्वाचं आहे। गेले अनेक दिवस अगदी 26/11चा हल्ला सुद्धा जर आपण पाहिला तर समुद्र मार्गे हे सगळे दहशतवादी शिरलेले होते। तेव्हापासून सागरी सुरक्षेचा मुद्दा हा वारंवार उपस्थित करण्यात येतोय। आता जर आपण पाहिलं तर ड्रग्सचं प्रमाण देखील वाढताना दिसतंय। काल परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्या संदर्भात मोहीमही हाती घेतलेली आहे। त्याच मोहिमेच्या अनुषंगाने हा महत्त्वाचा मुद्दा आहे। ड्रग्ज ज्या मार्गी येतात मोठ्या प्रमाणावर, तुमच्या या निर्णयानं मात्र त्याला देखील कुठेतरी चाप बसायला मदत होणार आहे। अतिशय महत्त्वाचं पाऊल हे उचललं गेलंय। निश्चित पद्धतीने याचं कारण असं आहे की जसं मी बोललो की सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा प्लॅन आमच्या सरकारच्या प्रत्येक मंत्रालयाकडे समोर त्यांना अपेक्षित आहे। आणि ह्या 100 दिवसामध्ये आमच्या सरकारने राज्याच्या आणि किनारपट्टीच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचं पाऊल उचललंय। ह्यामुळे फक्त ड्रग्ज असो, गोल्ड स्मगलिंग असो, ऑइलची तस्करी असो, जिथे जिथे आंतरराष्ट्रीय पातळीवर देशविरोधी शक्ती काम करतात, जिहादी मानसिकतेच्या शक्ती काम करतात, त्या सगळ्यावर आता करडी नजर ठेवली जाणार आहे। या ड्रोनच्या माध्यमातून प्रत्येक छोट्या टाचणी जरी पडलं तरी त्याचा फोटोग्राफ घेतला जाणार आहे, व्हिडिओ घेतला जाणार आहे आणि तो आमच्या डिपार्टमेंटकडे पाठवला जाणार आहे। आणि मग त्या उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या अनुसार आम्ही संबंधित असलेल्या सुरक्षा एजन्सीकडे ती माहिती पाठवू। जे काय आता ह्या ड्रोनचे एकंदरीत ॲक्युरसी एवढी चांगली आहे की संबंधित बोट किंवा जे काय ऍक्टिव्हिटी आपल्या या पूर्ण किनारपट्टी भागावर होते, म्हणजे बोटचा नंबर असो, तिथल्या बोटीवर उभं राहणाऱ्या लोकांचे चेहरे असो, त्यांचे शर्ट
कागदाचा कलर असो, कपड्याचा कलर असो, हे सगळ्याच्या सगळ्या त्या ड्रोनच्या इमेजमध्ये कॅप्चर केलं जाईल. आणि उपलब्ध असलेली माहिती आणि पुरावा हं, आपल्या किनारपट्टीवर आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला माहिती आहे, बांगलादेशी, रोहिंगे आणि जिहादी मानसिकतेचे काही लोक आहेत, हं. जे आपल्या किनारपट्टीचा वापर आपल्या देशाच्या विरोधात काम करण्यासाठी वापरतात. अंमली पदार्थापासून विविध पद्धतीची स्मगलिंग या किनारपट्टीवर होते. आता ह्या सगळ्या गोष्टीवर जेव्हा आपण ड्रोन पद्धतीने नजर ठेवतो, तेव्हा आपल्याकडे पुरावे जमा होतात. आपल्याला स्पष्ट दिसतं आणि त्याच्यानंतर संबंधित जे पोलीस एजन्सी असो किंवा केंद्राची सुरक्षा एजन्सी असो, त्यांना ह्या गोष्टीवर कारवाई करणं अतिशय सोपं होईल आणि सामान्य नागरिकांचं आयुष्य अतिशय सुरक्षित होईल. अगदी 7 जिल्ह्यांमध्ये हे 9 ड्रोन कार्यान्वित असणार आहेत. साधारणतः कुठं कुठं कोणत्या कोणत्या किनारपट्टींचा यामध्ये समावेश आहे? मुंबईतल्या गोराईचा देखील उल्लेख करण्यात येतोय. रत्नागिरी आहे, कणकवली आहे, ठाणे सिंधुदुर्ग आहे. आहे. किती म्हणजे ठिकाण आहेत? म्हणजे मुंबईमध्ये तुम्ही गोराई व जसं तुम्ही म्हटलात, ससून डॉक आहे, ठाणा आहे, पालघर आहे, रायगडच्या आहेत, रत्नागिरी आहे, सिंधुदुर्ग आहे. म्हणजे पूर्ण 720 किलोमीटरची किनारपट्टी हं. वर ही ड्रोनची सुरक्षा उपलब्ध राहणार आहे. आजच्या वेळी फक्त 9 ठिकाणी आहेत. आवश्यकतेप्रमाणे आम्ही ड्रोनची संख्याही वाढवणार आहोत. लागणारा स्टाफही उपलब्ध करून देणार आहोत. जेणेकरून सगळ्याच्या सगळ्या किनारपट्टीवर आता काय होतं, पहिले जेव्हा आपल्या गस्ती नौका यायच्या ना, त्या गस्ती नौका सगळ्या लाकडी लाकडी असायच्या आणि बरोबर. समोरचे जे मोठे मोठे ट्रॉलर यायचे ते लोखंडाचे यायचे, स्टीलचे असायचे. हं. आता तुम्ही समोर येणाऱ्याच्या माणसाच्या हातात AK-47 आणि आमच्या किनारपट्टीच्या पोलिसांच्या हातात पिस्तॉल असा विषय असायचा. खरं आहे. म्हणून आता त्यांचा सामना अगर आपल्याला करायचा असेल तर आपल्याला त्यांना चारी बाजूनी घेरायला लागेल. उदाहरण बघा, रत्नागिरीमध्ये काल रात्री झालेली घटना, त्याच्यामध्ये जो कर्नाटकवरून आलेला ट्रॉलर होता तो अतिशय अत्याधुनिक होता. एक दुसरं, त्यांच्या जे मच्छीमारांनी ज्यांनी आपल्या मच्छीमारांवर जे हल्ले केले त्यांच्या हातात हत्यार होते. त्या सगळ्याचा अगर आपल्याला सामना करायचा असेल तर आपल्याला आधुनिक किंवा स्टील पद्धतीचे गस्ती नौका आणि हा ड्रोन, ह्या दोन्ही पद्धतीने अगर आपण आपल्या किनारपट्टीची सुरक्षा अगर टाईट केली तर मी तुम्हाला विश्वास देतो, कोणीही आपल्या किनारपट्टीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमतच करणार नाही. खरंय. पण जसं समुद्र किनारा म्हटल्यावर काही आव्हानं सुद्धा येतात. अगदी तुफान या ठिकाणी वारं सुरू असतं, वाऱ्याचा वेग अतिशय असतो. अशा पद्धतीत ड्रोनची क्षमता कितपत असेल, कार्यप्रणालीची, त्यासाठी काही बी प्लॅन सरकारच्या वतीनं तयार करण्यात आलेला आहे का? बघा, ह्या ड्रोन जे आम्हाला ज्या कंपनीने दिलेले आहे ते मेक इन इंडिया, आमचे पंतप्रधानांच्या मेक इन इंडियाच्या अंतर्गत पुण्याची ही कंपनी आहे ज्यांनी आम्हाला हे ड्रोन पुरवलेले आहेत. हं, हं. आम्हाला या किनारपट्टीवर चालणारा वाऱ्याचे एकंदरीत परिस्थिती असो किंवा सगळ्या किनारपट्टीवर विविध पद्धतीने आव्हानांच्या परिस्थितीच्या दृष्टिकोनातून विचार करून आम्ही हे ड्रोन इंट्रोड्यूस केलेले आहेत. सगळ्या आव्हानांना पेलून आमची ही ड्रोनचा कवच आपल्या किनारपट्टीला सुरक्षित ठेवेल, एवढा विश्वास तुम्हाला सांगतो. अगदी विश्वासाने सांगतो. नितेशजी, तुम्ही मघाशी सुद्धा जो उल्लेख केलात की ज्याप्रमाणे बाहेरून येणारे काही ट्रॉलर्स आहेत ज्यामुळे स्थानिक मच्छीमारांना याचा मोठा फटका सहन करावा लागतो, अतिशय मोठा तोटा सुद्धा होतो. या ड्रोनच्या पद्धतीनं जर त्यांना स्ट्रेसिंग करण्यात आलं, त्यांना ओळखण्यात झटपट खरं तर कामगिरी करण्यात आली, तर मात्र पुढचा टप्पा नेमका कसा असेल, की ते ट्रोलर्स त्याच ठिकाणी अडवले जाणार आहेत का, की ते पुढे मार्गस्थ करण्याच्या दृष्टीनं किंवा त्यांची वाट वळवण्याच्या दृष्टीनं काही पर्यायी मार्ग सुद्धा अवलंबलेले आहेत, याचाही विचार करण्यात आलेला आहे? बघा, ह्याच्या आता कारवाई 2 प्रकारची असतात. हं, एक तर आमच्या फिशरीज डिपार्टमेंटची कारवाई, जिथे आम्ही फाईन
त्यांना जास्तीत जास्त लावणं, 5 पट 6 पट लावणं, जेणेकरून त्यांना त्याचा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागेल. आणि दुसरं, अगर ज्या पद्धतीने काल रत्नागिरीचं एक उदाहरण म्हणून तुम्ही समजा, की जिथे हे लोक हल्ले करतात, चाकू हल्ले आणि अन्य हल्ले करतात, त्या निमित्ताने मग पोलीस खात्याच्या माध्यमातून ह्यांच्यावर असे कलम लावणं, जेणेकरून ह्यांना तात्काळ अटक करणं किंवा ह्या लोकांवर अशी कडक कारवाई करणं, जेणेकरून ह्यांनी परत आपल्या किनारपट्टीवर येण्याच्या अगोदर 2 वेळा विचार करायला पाहिजे. बरोबर. म्हणजे आम्ही अशी यंत्रणा, अशी एकंदरीत कारवाईचा आमच्या दृष्टिकोनातून आमची तयारी आहे, की येण्याच्या अगोदर का बाबा महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर गेलो, नियम तोडला तर माझं काय खरं नाही आणि माझं ट्रॉलर तर माझ्या हातातून जाईलच, आर्थिक नुकसान माझा होईलच, पण त्याचबरोबर माझ्यावर क्रिमिनल कारवाई पण करण्यात होईल, अशा पद्धतीची भीती या येणाऱ्या ट्रॉलरच्या डोक्यामध्ये, मनामध्ये बसली पाहिजे, अशी आमच्या खात्याची तयारी आहे. अगदी धन्यवाद नितेशजी, आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. आणि शुभेच्छा सुद्धा, कारण हा प्रश्न केवळ राज्याच्या सुरक्षेचा नाही आहे, तर अर्थातच ड्रग्जना कुठेतरी आळा घालण्याच्या दृष्टीनं देखील उचललेलं हे महत्त्वाचं पाऊल आहे, जे उद्याची युवा पिढी आहे, जे उद्याचं भविष्य आहे महाराष्ट्राचं, देशाचं, त्यांच्या सुरक्षित वाटचालीच्या दृष्टीनं, त्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीनं सुद्धा हा निर्णय अतिशय महत्त्वाचा मानला जातोय. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.